आमदार नितेश राणेंच्या सभेनंतर इंदापुरामध्ये मराठा कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। राणेंच्या सभेला दर्शवला होता विरोध। राणेंची सभा पार पडताच एक मराठा लाख मराठाची घोषणा। मुंबईमध्ये लाडकी बहीण कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीसांसह आशिष शेलार, मंगल प्रभात लोढा आणि अन्य नेत्यांची उपस्थिती। यावेळी फडणवीसांनी साधला लाडक्या बहिणींशी संवाद। रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावलेंचं अनोखं रक्षाबंधन। हजारो आदिवासी मुस्लिम महिलांनी बांधल्या गोगावलेंना राख्या। गोगावलेंच्या निवासस्थानी महिलांची प्रचंड गर्दी। अमरावतीमध्ये भाजपकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये साडी भेट घेण्यासाठी महिलांचा गोंधळ। महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कार्यक्रमात गोंधळ। ऑनलाईन रमी जुगाराच्या नादामध्ये कर्जबाजारी झालेल्या तरुणाकडून वयोवृद्ध महिलेची हत्या। आरोपीकडून लाखोंचे दागिने लंपास। भिवंडीतील भुईशेत गावातली घटना। आरोपीला 36 तासात अटक। म्हाडाची बनावट वेबसाईट बनवणाऱ्या दोघांना अटक। मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेची कारवाई। बनावट वेबसाईट बनवून अर्जदारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल। पुणे ड्रग्ज प्रकरणामध्ये गुजरातमधून एकाला अटक। विश्रांतवाडी परिसरामधून पोलिसांकडून 1 कोटी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त। नाशिकच्या वडनेरमध्ये 7 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर वडनेर भैरवमध्ये आज बंद। सीसीटीव्हीवरून पोलिसांनी एकाला घेतलं ताब्यात। मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचा पोलिसांना संशय। नाशिकमध्ये एका परप्रांतीय मुलाचं अपहरण करून हत्या। चांदवड तालुक्यामधील वडनेर भैरवमधील घटना। मुलाच्या अपहरणाचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती। रायगडमधील मांडवा ते मुंबई जलवाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरू होणार। पावसाळ्यामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 26 मे पासून वाहतूक बंद होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।